नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा नुकतीच जवळ आलेली आहे आणि या कमीत कमी वेळेमध्ये आपण काय करायचं आहे, तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहेत MCQची. सो त्यासाठीच मी 50+ अशी इम्पॉर्टंट MCQज घेऊन आलेलो आहे, जे की तुमच्या एक्झामिनेशनमध्ये तुमचा स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला हेल्प करतील. सो सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही हे क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह करू शकत असाल तर तुम्हाला 70+ मार्क्स एक्झामिनेशन मध्ये मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. ठीक आहे. लेक्चर सुरू करण्याआधी एक महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला सांगू इच्छितो. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी तुम्ही तयारी करत आहात तर त्यासाठी आपल्याकडे पेपर टू फुल कोर्स अवेलेबल आहे. मग तुमचा विषय कॉमर्स, मॅनेजमेंट किंवा अन्य या विषयापैकी कुठलाही विषय असेल तर त्यासाठी आपल्याकडे फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे आणि हा कोर्स तुम्ही आज जॉईन कराल तर तुम्हाला पेपर 1 कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 10 युनिट्स कंप्लीट करून मिळतील, 20 टेस्ट मिळतील, 10 युनिट शॉर्ट नोट्स मिळतील आणि फुल सिलेबस टेस्ट सोबत हे पूर्ण कोर्स पेपर 1 चा जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे. तर आजच या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि हा कोर्स जो आहे तो जॉईन करायचा आहे, किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम दी फॉलोइंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये करेक्ट पेअर कुठला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. आजचे क्वेश्चन्स थोडेसे जनरल आहेत, जनरल नॉलेजच्या रिलेटेड आहेत. ठीक आहे. तर खाली दिलेले काही पेअर्स आहेत, त्यामध्ये कुठला करेक्ट पेअर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. गुगल बिल गेट्स, हॉटमेल टीम कुक, विकिपीडिया जिमी वेल्स, यूट्यूब रिचार्ड स्टॉलमॅन. ठीक आहे. वी हॅव जस्ट नो द गुगल लॉन्चर, गुगल फाउंडर, हॉटमेल अँड यूट्यूब, है ना. तर यामध्ये कुठला राईट आन्सर असेल हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. काउंटडाऊन जे आहे ते या ठिकाणी ओके. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी. ठीक आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, ज्यामध्ये जिमी वेल्स हे करेक्ट आन्सर आहे. गुगल जे आहे ते आपण पाहिलंय, हॉटमेल आपण पाहिलंय, युट्यूब आपण पाहिलंय, विकिपीडिया इज द करेक्ट पेअर इन दॅट. बघा, हॉटमेल जे आहे कॅलिफोर्नियामध्ये साबिर भाटिया आणि जॅक स्मिथने लॉन्च केलं होतं, आपण पाहिलं. 1998 सुद्धा गुगल आपण पाहिलं होतं, लॅरी पेज अँड सर्गी ब्रेन, है ना. त्यानंतर युट्यूब जे आहे ते 2005 मध्ये 14 फेब्रुवारी 2005 मध्ये लॉन्च केलं गेलं होतं, है ना. ठीक आहे. युट्यूबचा आय थिंक फाउंडर आपण पाहिला होता स्टीव्ह चेन अँड शॅड हर्ली जावेद खारीब, या तिघांनी हे लॉन्च केलं गेलं होतं युट्यूब. ते प्रिव्हियसली पेपालचे एम्प्लॉयर्स होते. ठीक आहे. पेपालमध्ये ते काम करायचे, राईट. त्यानंतर त्यांनी तिघांनी मिळून हे युट्यूब जी आहे त्याची स्थापना केली कॅलिफोर्नियामध्ये 2005 मध्ये. त्यानंतर विकिपीडिया जे आहे, जिमी वेल्स अमेरिकन एंटरप्रेनर होता, ज्यांनी विकिपीडियाचा शोध लावला, फाउंडर ऑफ द विकिपीडिया. हे एक इंटरनेट बेस्ड इन्सायक्लोपीडिया आहे, ज्यामध्ये एनीवन कॅन स्टोअर देअर इन्फॉर्मेशन, एनीवन कॅन शेअर देअर इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आलं लक्षात. पुढे बघा. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FTP? यू मस्ट नो. FTPचा फुल फॉर्म सर्वांना माहिती पाहिजे, कॉमन आहे, भरपूर वेळा एक्झामिनेशन मध्ये सुद्धा आलेला आहे नेट साईटच्या.
ठीक आहे. FTP चा फुल फॉर्म काय आहे हे सर्वांनी सांगायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर्मॅटेड ट्रान्सफर प्रोसेस आहे, फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस आहे, फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर आहे की फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. ठीक आहे. सो राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन डी, दॅट इज फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे कॉम्प्युटरमध्ये जे टेक्स्ट फाईल्स असतात किंवा बायनरी असतात है ना, त्याला इंटरनेटवरती शेअर करण्यासाठी किंवा इंटरनेटवरती ट्रान्सफर करण्यासाठी, त्यानंतर जे कस्टमरला वेबसाईट वगैरे दिसतात है ना, त्यामध्ये जी वेबसाईट आपल्याला जे आउटपुट दिसतो त्याच्या मागे जी इन्फॉर्मेशन आहे, जी फाईल्स आहेत, जे इंटरनेटवरती ट्रान्सफर केले जातात, ते फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलच्या मार्फत केले जातात. ठीक आहे. युझिंग FTP द क्लायंट कॅन अपलोड, डाउनलोड, डिलीट, रिनेम, मूव्ह, कॉपी फाईल्स ऑन द सर्व्हर. है ना, सर्व्हरवरती फाईल्स असतील, कुठलेही फाईल्स असतील, ऑडिओ, व्हिडिओ है ना, इमेज, त्या सर्व कॉपी करता येतात, त्या सर्व अपलोड करता येतात. ठीक आहे, आलं लक्षात. तर त्यासाठी FTP ची गरज असते. इट इज ऑल्सो युज्ड टू डाउनलोड फाईल्स फ्रॉम द अदर सर्व्हर टू द कॉम्प्युटर. ठीक आहे. सो FTP इज व्हॉट? FTP इज फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये करेक्टली कुठला पेअर मॅच झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. Amazon साबिर भाटिया, गुगल सर्गे ब्रिन, ट्विटर जुलियन असेंज आणि यूट्यूब जिमी वेल्स. ठीक आहे. मोस्ट ऑफ दी वी हॅव ऑलरेडी डन, वी हॅव ऑलरेडी सीन. ओके. सो आन्सर इज, अनफॉर्च्युनेटली आन्सर सुद्धा आपल्या समोर दिसलेला आहे. सो आन्सर इज ऑप्शन बी, गुगल सर्गे ब्रिन इज करेक्ट आन्सर. साबिर भाटिया वी हॅव सीन है ना, बरोबर. हॉटमेल. ॲमेझॉनचं कोण आहे, ट्विटरचं कोण आहे, यूट्यूबचं कोण आहे ते आपण पाहूया. बघा, ॲमेझॉन 1994 मध्ये जेफ बेझोस त्याचे फाउंडर होते. ठीक आहे, जेफ बेझोस सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर ट्विटर 2006 मध्ये जॅक डोसी. ठीक आहे. त्यानंतर इव्हान विलियम्स, नोहा ग्लास, बिज स्टोन या सर्वांनी ट्विटर लॉन्च केलं गेलं होतं. यूट्यूब 2005 मध्ये है ना, जावेद करीम, स्टीव चेन, चार्ट हार्ली है ना, वी हॅव सीन. साबिर भाटिया जे आहेत ते हॉटमेलचे फाउंडर आहेत. ठीक आहे. त्यानंतर 2006 मध्ये ज्युलियन पॉल जे आहेत असांज यांनी ऑस्ट्रेलियन एडिटर आहेत ते. ठीक आहे. विकिलीक्स 2006 मध्ये त्यांनी लॉन्च केलं होतं. ठीक आहे. पब्लिशर आहेत, एडिटर आहेत, ऍक्टिव्हिस्ट आहेत ज्युलियन पॉल असांज. त्यानंतर जिमी वेल्स. जिमी वेल्स जे आहेत ते अमेरिकन एंटरप्रेनर आहेत ज्यांनी की विकिपीडियाचा शोध लावला. ठीक आहे, आपण बघितलं विकिपीडिया, राईट. सो दॅट इज द करेक्ट आन्सर. आणि या सर्व इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. सर्वांनी तुम्ही हे लक्षात ठेवा, एक एक इन्फॉर्मेशन. हॉटमेल वरती कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो, ट्विटर कोणी लॉन्च केलं विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. जिमी वेल्स कोण होते, कोणाचे फाउंडर आहेत हे प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा विकिपीडिया कोणी लॉन्च केला अशा उलट प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर या एका स्लाइडमध्ये, एका स्क्रीनवरती जितकं तुम्हाला दिसतंय त्यावरती भरपूर असे प्रश्न तयार होऊ शकतात, राईट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वांनी लक्षात ठेवा, इन्फॉर्मेशन स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या, कसंही घ्या, परंतु इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवा, सेव्ह करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज. है ना, आता आपल्याला सेम क्रोनॉलॉजी सांगायची आहे, ती कोणाची? फेसबुक, गुगल, स्नॅपचॅट आणि फेसबुकची. ठीक आहे. लवकर लवकर आन्सर येऊ द्या सर्वांचे कमेंट बॉक्समध्ये. एव्हरी राईट आन्सरला 2 मार्क्स आहेत. सर्वांनी स्कोर आपला वाढवायचा आहे, राईट. सो द राईट आन्सर इज ऑप्शन डी, Amazon, Google, Facebook, Snapchat. लेट्स सी द क्रोनॉलॉजी ऑफ दिस ऑल वन बाय वन. Amazon जे आहे जेफ बेझोस यांच्या मार्फत लॉन्च केलं गेलं होतं 1994 जुलै 5. ठीक आहे. कुठे? वॉशिंग्टनमध्येच है ना, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, दिस टू आर दी मेजर सिटीज ज्या ठिकाणी भरपूर असे मोठे मोठे लॉन्चेस झालेले आहेत, है ना, राईट. Amazon वॉज फाउंडेड बाय दी जेफ बेझोस. कधी? 5 जुलै 1994 मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. गुगल हे आपण पाहिलं होतं 1998 सप्टेंबरमध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रिनच्या मार्फत लॉन्च केलं गेलं होतं. ठीक आहे. 2004 मध्ये फेब्रुवारी 4,
2004 मध्ये फेसबुक जे आहे ते लॉन्च केलं गेलं होतं. मार्क झुकरबर्गच्या मार्फत हे लॉन्च केलं गेलं होतं. वी ऑल नो दॅट थिंग. स्नॅपचॅट हे नवीन आहे. स्नॅपचॅट हे 2011 मध्ये लॉन्च केलं गेलं होतं. रिसेंटलीच लॉन्च केलं गेलेलं आहे. इव्हान स्पीगल, रेगी ब्राउन अँड बॉबी मर्फी या तिघांनी हे लॉन्च केलं आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, ठीक आहे. आय थिंक इट इज इन कॅलिफोर्निया ॲज वेल, ठीक आहे. तर स्नॅपचॅट हे 2011 मध्ये लॉन्च केलं गेलं होतं. रेगे ब्राउन, बॉबी मर्फी अँड इव्हान स्पीगलच्या मार्फत. पुढे बघा, द वर्ल्ड्स फर्स्ट कॉम्प्युटर, त्याचं नाव होतं ENIAC. ते कधी डेव्हलप करण्यात आलं होतं, त्याचा साल काय होता? 1945, 40, 55 की 60? ENIAC ह्यामध्ये दोन गोष्टी लक्षात येतात आपल्या. एक तर वर्ल्डचं फर्स्ट कॉम्प्युटर, त्याचं नाव काय आहे ना, त्यानंतर ते जे कॉम्प्युटर आहे ते केव्हा लॉन्च झालं होतं किंवा केव्हा डेव्हलप झालं होतं, ठीक आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला कळतात. तर दोन्ही गोष्टी, दोन्ही ॲस्पेक्टनी आपला स्टडी होतो. तर 1945 इज द डेट. ENIAC याचं फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर. 1945 मध्ये हे लॉन्च केलं गेलं होतं, ठीक आहे. ज्याचा पर्पज होता कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेटरचं काम करायचं आहे. कॉम्प्युटर अगोदर मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स त्यामध्ये कॅल्क्युलेट केले जायचे आणि याची जी साईज होती ऑलमोस्ट एक मोठी रूम भरेल इतकी त्याची साईज होती, ठीक आहे. फर्स्ट कॉम्प्युटर ENIAC जे प्रेसर एकर्ट अँड जॉन व्ही मॉकले यांनी हे कॉम्प्युटर जे आहे ते बनवलं होतं युनिव्हर्सिटी ऑफ पेनिन्सिल्वानिया, ठीक आहे. आय थिंक पेन्सिल्वानिया म्हणतात त्याला. तर ENIAC जे प्रेसर एकर्ट आणि जॉन व्ही मॉकले या दोघांनी बनवलं होतं, लॉन्च केलं होतं 1945 मध्ये, ठीक आहे. ENIAC ज्याचं नाव होतं. क्लिअर. नेक्स्ट इज ERNET, ERNET, ठीक आहे. याचं फुल फॉर्म काय आहे आपल्याला सांगायचं. बघा, ERNET एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क, एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क की एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क, ठीक आहे. विदिन 10 सेकंड सर्वांना याचा आन्सर द्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. ERNET हे काय आहे किंवा याचं लॉंग फॉर्म काय आहे, ठीक आहे. ओके, सो ERNET हे जे आहे दॅट इज रिलेटेड टू द एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. पुढे बघा, सेकंड क्वेश्चन काय म्हणतोय, आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम द फॉलोइंग. खाली 4 ऑप्शन्स आहेत. त्या 4 ऑप्शन्समध्ये 4 कंपोनंट्स आहेत, गोष्टी आहेत ज्याला आपल्याला क्रमानुसार लावायचं आहे, क्रोनॉलॉजीनुसार लावायचं आहे, ठीक आहे. तर ते क्रोनॉलॉजी जी आहे त्याची ती हिस्ट्रीनुसार आहे. वेन दॅट पर्टिक्युलर थिंग्स आर इस्टॅब्लिश्ड, सर्वात आधी कुठली इस्टॅब्लिश झाली, त्यानंतर 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 लास्टली, ठीक आहे. मग त्यामध्ये ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. IMDb, गुगल, लिंक्डइन, यूट्यूब. गुगल, IMDb, यूट्यूब, लिंक्डइन. गुगल, यूट्यूब, लिंक्डइन, IMDb. म्हणजे IMDb, गुगल, लिंक्डइन आणि यूट्यूब या 4 मध्येच सर्वात आधी कुठला लॉन्च झाला, त्याच्यानंतर सेकंड कुठला लॉन्च झाला, थर्ड आणि फोर्थ, अशी क्रोनॉलॉजी आपल्याला लावायची आहे. 10 सेकंड काउंटडाऊन हॅज स्टार्टेड. यू कॅन answer in a comment box. Okay, so the right answer of this question is option A, first IMDb, then Google, then LinkedIn and YouTube. आपण थोडंसं डिटेलमध्ये याला पाहूया. IMDb काय आहे, गुगलची स्थापना कधी झाली, लिंक्डइनची कधी स्थापना झाली, कोणी केली, वगैरे वगैरे, ठीक आहे. जेणेकरून आपल्याला फक्त क्रोनॉलॉजी जर नाही विचारली, IMDb बद्दल क्वेश्चन विचारला तर त्याबद्दल आपल्याला माहिती असावी, ठीक आहे. IMDb is an online database of information related to movies, television shows, home videos, video games and online streaming content. ठीक आहे. Launched on 17th October 1990. बघा, IMDb जे आहे हे एक असं प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी रेटिंग्स दिले जातात किंवा डेटाबेस असतो, इन्फॉर्मेशन असते, गेम्स असतील, मूवीज असतील, टीव्ही सिरियल्स असतील, ठीक आहे. तर या सर्व गोष्टींमध्ये जे काही चालतं, जे काही इन्फॉर्मेशन आहे या रिलेटेड,
त्या सर्व गोष्टी IMDb वरती अवेलेबल असतात. फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर्स, द स्टोरी, द रिलेव्हन्सी ऑफ द स्टोरी, है ना, मग त्या स्टोरीला रेटिंग्स, ऍक्टर्सला रेटिंग्स, बरोबर, या सर्व गोष्टी IMDb वरती असतात. हे IMDb जे आहे हे 17 ऑक्टोबर 1919 ला ते लॉन्च झालं होतं. ठीक आहे, डेट लक्षात ठेवा आणि त्याचं जे इन्फॉर्मेशन आहेत, त्याचं काम जे आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड आहे गुगल हे 1998 मध्ये लॉन्च झालं होतं. सप्टेंबर 1998 मध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या दोघांनी गुगलची सुरुवात केली होती. दोघंही PhD स्टुडंट्स होते कॅलिफोर्नियामध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. तर शिकता शिकताच while learning, है ना, they have founded the Google in 1998 सप्टेंबर. ठीक आहे, 1998 सप्टेंबर. लॅरी पेज, सर्गे बिन, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे बघा लिंक्डइन हे एक अमेरिकन बिझनेस अँड एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड ऑनलाईन सर्व्हिस आहे, ज्यामध्ये की ओव्हरऑल थ्रू दी वर्ल्ड सर्व जे एम्प्लॉयर्स आहेत किंवा ज्यांना बिझनेस किंवा ज्यांना काम करायचं आहे, ठीक आहे, हे सर्व लोक कनेक्टेड असतात. ठीक आहे. इट वॉज लॉन्च इन 5 मे 2003. ठीक आहे, हे डेट लक्षात ठेवा. ओके. पुढे आहे यूट्यूब इज अ व्हिडिओ शेअरिंग सर्व्हिस वेअर युजर्स कॅन वॉच, लाईक, शेअर, कमेंट अँड अपलोड देअर ओन व्हिडिओज, है ना. 14 फेब 2005 सॅन मॅथ्यू, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स मध्ये हे लॉन्च झालं होतं. ठीक आहे. ठीक आहे, तर क्रोनॉलॉजी तुम्ही पाहिलीच असेल, है ना. कोण सुरुवातीला लॉन्च झालं होतं, IMDb, त्यानंतर गुगल, त्यानंतर लिंक्डइन आणि त्यानंतर यूट्यूब. ठीक आहे, असं आपलं क्रोनॉलॉजी आहे. त्याची इयर्स सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत, सो सर्वांनी इथे लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने कोणत्या गोष्टीवरती कसा प्रश्न येईल, वी डोंट नो, राईट. सो वी नीड टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. आपल्याला सर्व ऍस्पेक्टने त्याचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून कुठल्याही पद्धतीमध्ये जर प्रश्न विचारला, सो वी कॅन अंडरस्टँड अँड सॉल्व दॅम इझिली. क्लिअर. बघा पुढे बघा. थर्ड क्वेश्चन काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट बेस्ड फॅसिलिटीज. आता इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये जी काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले, ते कुठल्या फॅसिलिटीज आहेत ते ऑप्शन मध्ये दिलेत. त्या फॅसिलिटीज मध्ये क्रोनॉलॉजी लावायची, जसा सेकंड क्वेश्चन होता त्याचप्रमाणे. ठीक आहे. मग आता क्रोनॉलॉजी मध्ये कुठले 4 ऑप्शन्स आहेत, तर गुगल, हॉटमेल, फेसबुक आणि व्हॉट्सअप यांची क्रोनॉलॉजी लावायची आहे. ठीक आहे. सो ऑल ऑफ यू आर need to answer in a comment box. That is very compulsory to all of you. ठीक आहे. बघा क्रोनॉलॉजी काय असू शकते, गुगल आहे पहिला की हॉटमेल आहे पहिला की फेसबुक आहे पहिला की व्हॉट्सअप आहे पहिला, त्यानंतर कुठला आहे, थर्ड कुठला आहे, फोर्थ कुठला आहे, व्यवस्थित क्रोनॉलॉजी लावायची आपल्याला. ठीक आहे. आय नो इट इज अ क्वाईट डिफिकल्ट की सर्वांची एस्टॅब्लिशमेंट डेट, लॉन्चिंग डेट लक्षात ठेवणं, बट या लेक्चर नंतर ते राहणार नाही. देन यू विल बी नोईंग व्हॉट इज द डेट, है ना, एक्झॅक्टली डेट काय आहे ते तुम्हाला माहिती असेल. सो अकॉर्डिंगली यू कॅन स्टडी वेल, यू कॅन प्रिपेअर युअर सेल्फ वेल, अँड एक्झामिनेशन मध्ये जर आपल्याला यावरती प्रश्न विचारला किंवा यापैकी कुठल्याही गोष्टीवरती प्रश्न विचारला, देन आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. देन आपलं काही आन्सर त्यामध्ये चुकणार नाही, इझिली आपण आन्सर करू शकू. तर बघा आता थर्ड क्वेश्चन मध्ये क्रोनॉलॉजी अशी आहे, दॅट इज हॉटमेल, गुगल, फेसबुक अँड व्हॉट्सअप. ओके. बघा हॉटमेल जे आहे, इट वॉज स्टार्टेड इन कॅलिफोर्निया 1996 बाय साबिर भाटिया अँड जॅक स्मिथ. ठीक आहे. SB अँड JS, SB अँड JS हे लक्षात ठेवा, है ना. SB अँड JS काय, साबिर भाटिया अँड जॅक स्मिथ, है ना. यांनी काय लॉन्च केलं होतं, हॉटमेल. ओके. कधी, 1996 मध्ये, राईट. या 3 गोष्टी लक्षात ठेवा, साबिर भाटिया, जॅक स्मिथ, हॉटमेल 1996. त्यानंतर गुगलची स्थापना वी हॅव ऑलरेडी डन, लॅरी पेज अँड सर्गे ब्रिन 1998 सप्टेंबर. ठीक आहे. तर एक झालं 1996, 1998. ठीक आहे. पुढे आहे फेसबुक
फेसबुक मार्क झुकरबर्ग हे सर्वांनाच माहिती आहे, द फाउंडर, दी लॉन्चर ऑफ दी फेसबुक है ना. 2004 मध्ये ते लॉन्च झालं होतं. 1996, 1998, 2004 अँड लास्टली 2009 अशा प्रकारे क्रोनॉलॉजी आहे. राईट. तर फेसबुक जे आहे मार्क झुकरबर्गच्या मार्फत लॉन्च केली गेली होती 2004 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. ठीक आहे. व्हॉट्सअप जे आहे, व्हॉट्सअप वॉज फर्स्टली फाउंडेड इन 2009 बाय जॅन कॉम अँड ब्रायन ॲक्टन. ठीक आहे. 2009, Jan Com and Brian Acton, who previously spent 20 years together at Yahoo. ठीक आहे. तर याहू वरती यांनी काम केलेलं होतं, 20 वर्ष यांनी काम केलं होतं. त्यानंतर यांनी स्वतःनी दोघांनी मिळून हे व्हॉट्सअप जे आहे ते फाउंड केलं होतं. अँड नाव दी व्हॉट्सअप, यू ऑल मस्ट बी नोईंग व्हॉट्सअप जे आहे ते किती पुढे गेलेलं आहे, किती अपग्रेड झालेलं आहे. राईट. 2014 इन 2014 व्हॉट्सअप जॉईंट फेसबुक. ठीक आहे. 2014 मध्ये जे फेसबुक आहे त्यांनी हे व्हॉट्सअपला काय केलं, अवगत केलं. ठीक आहे. ऍक्च्युली त्याला वी कॅन से मर्ज और ॲक्वायर केलं. ठीक आहे. ॲक्वायर इज द वर्ड. तर 2014 मध्ये फेसबुकने व्हॉट्सअपला ॲक्वायर केलं होतं. त्याच्या अगोदर जॅन कॉम अँड ब्रायन ॲक्टन यांनी हे लॉन्च केलं होतं 2009 मध्ये है ना. अँड राईट नाव समथिंग मेटा इज देअर, ज्यांनी व्हॉट्सअपला घेतलेला आहे. ठीक आहे. सो क्रोनॉलॉजी वॉज 1996. ठीक आहे. हॉटमेल 1998, गुगल 2004, फेसबुक अँड 2009 व्हॉट्सअप. क्लिअर. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ना. तर तुम्ही असंही करू शकता. 1996 HM, 1998 जिओ, 2004 फेसबुक है ना, अँड 2009 व्हॉट्सअप. ठीक आहे. HM गो FBWP. सो ERNet है ना. इंडिया इज अ नॅशनल रिसर्च अँड एज्युकेशनल नेटवर्क है ना, जे की रिसर्च आणि अकॅडमिक कम्युनिटीमध्ये जे काही नेसेसरी थिंग्स आहेत ते सर्व केले जातात किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी हे सर्व्हिस जे आहे ERNet कडून प्रोव्हाइड केले जाते ऑल थ्रू आउट दी कंट्री. ठीक आहे. 1998 मध्ये मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत हे लॉन्च करण्यात आलं होतं, एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा 1998 ERNetचा लॉंग फॉर्म आणि द डेट. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मंडे टू थर्सडे रोज सकाळी 8 वाजता आपला लेक्चर असणार आहे एन्व्हायरमेंट, पीपल अँड डेव्हलपमेंट वरती. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वॉटरबॉर्न डिझीज, म्हणजे पाण्यातून जे आजार होत असतात, पाण्यातून जे उद्भवणारे आजार असतात, तर यापैकी कुठला आजार तो नाहीये. ओके. ए मिझल्स, बी टायफॉइड, सी कॉलरा की डी हेपेटायटिस. तर याचा राईट आन्सर आहे मिझल्स. मिझल्स जो आहे त्याला रुबेला असं सुद्धा म्हटलं जातं, जे की रेस्पिरेटरी सिस्टीम वरती अटॅक करत असतं डायरेक्ट. परंतु हा जो डिझीज आहे तो पाण्याद्वारे किंवा वॉटरबॉर्न डिझीज नाहीये. ओके. तर कुठले कुठले असतात वॉटरबॉर्न डिझीज आपण बघूया. पहिला आहे डायरिया. डायरिया जो आहे तो वॉटरबॉर्न डिझीज आहे. त्यानंतर वॉमिटिंग होते वॉटर पोल्युशनमुळे, टायफॉइड होतो, डिप्थेरिया होतो. राईट. अशा प्रकारे वेगवेगळ्या आहेत. हेपेटायसिस, किडनी डॅमेज, नर्व्ह डिसऑर्डर किंवा स्किन लेजन सुद्धा हे पाण्यातून होणारे असे आजार आहेत. तर मिझल्स किंवा रुबेला म्हणू शकता, अशा प्रकारचे आजार जे आहेत ते पाण्यातून किंवा वॉटर पोल्युशनमुळे होत नसतात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. Which of the following units is used for measuring the turbidity of water? Turbidity म्हणजे गळती किंवा पाण्याची स्वच्छता जी असते ती मोजण्यासाठी कुठला युनिट यूज केला जातो? A EAU formalizing attenuation unit, की B FNU formalizing nephelometric unit, की C NTU nephelometric turbidity units, की D all of the above. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबोव. म्हणजे हे तिन्ही युनिट्स जे आहेत ए, बी आणि सी ऑप्शन मधले, हे तिन्ही युनिट टर्बिडिटी ऑफ वॉटर मेजर करण्यासाठी यूज केले जातात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी
टर्बिडिटी आहे वॉटरची, त्यामध्ये काय असतात, मायक्रो पार्टिकल्स असतात, त्याला सेलॉइड सुद्धा म्हटलं जातं. तर हे बिगर पार्टिकल्स असतात पाण्यामध्ये, ज्यामुळे की पाण्याची जी क्लॅरिटी आहे ती कळून येत असते. तर टर्बिडिटी यूज करण्यासाठी आपण बघितले की 3 युनिट्स यूज केले जातात मेजरमेंटसाठी. जसं की आपण इथे बघू शकतो की 250 युनिट असेल तर पाण्याची जी क्लॅरिटी आहे ती कमी असते. त्यानंतर जसं जसं युनिट्स कमी होत जातात तसं पाण्याची क्लॅरिटी किंवा पाण्याची स्वच्छता आपण बोलू शकतो ती वाढत जाते, राईट. तर टर्बिडिटी यूज करण्यासाठी हे 3 मेजर्स यूज केले जातात, युनिट्स यूज केले जातात. वळूया पुढील प्रश्नाकडे. क्लोरोफ्लोरोकार्बन आर नॉन फ्लेमेबल केमिकल्स मेनली यूज्ड इन. तर क्लोरोफ्लोरोकार्बन एक नॉन फ्लेमेबल अज्वलनशील केमिकल आहे. ते कोणत्या गोष्टीमध्ये यूज केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. ए परफ्युम्स मध्ये, बी रेफ्रिजरेटर्स मध्ये, सी एअर कंडिशनर्स मध्ये, की डी ऑल ऑफ दी अबो. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबो. ते परफ्युम्स असेल, रेफ्रिजरेटर असेल किंवा एअर कंडिशनर असेल, या तिन्ही गोष्टींमध्ये हा क्लोरोफ्लोरोकार्बन केमिकल यूज केला जातो. पुढील प्रश्न. Which of the following pollutants are responsible for the cause of smog? तर स्मॉग जो आहे पोल्युशन प्लस फॉग, याला स्मॉग म्हटलं जातं. तर या स्मॉग साठी कुठले पोल्युटंट्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत असं प्रश्न विचारलेला आहे. तर कुठले पोल्युटंट्स आहेत? ए फ्रॉम इन्सिनरेटर्स, बी एमिशन्स फ्रॉम व्हेकल्स, सी बोथ इन्सिनरेटर अँड एमिशन फ्रॉम व्हेकल्स, की डी नन ऑफ दी अबो. तर याचं राईट आन्सर काय आहे? सी बोथ इन्सिनरेटर्स अँड एमिशन्स फ्रॉम व्हेकल्स. इन्सिनरेटर्स म्हणजे जे काही बायोलॉजिकल किंवा काही अन्य जीवांचे जे ऑर्गन्स असतात त्यांना जाळल्यानंतर जे वायूमध्ये प्रदूषण पसरत असतं ते, त्याला इन्सिनरेशन म्हटलं जातं. त्यानंतर व्हेकलचं जे धूर असतो त्याच्यामुळे जे एमिशन होतं ते सुद्धा घातक असतं, राईट. तर या दोन्हीचं मिश्रण होऊन ह्यांचे जे पोल्युटंट्स ते हवेत पसरले जातात त्यामुळे स्मॉग होत असतो. ओके. तर या ठिकाणी स्मॉगचे कॉजेस दिलेले आहेत, त्याचे इफेक्ट दिलेले आहेत आणि त्यावरती सोल्युशन काय आहे ते सुद्धा दिलेलं आहे. तर कॉजेस काय काय आहेत? ओव्हर पॉप्युलेशनमुळे सुद्धा स्मॉग पसरू शकतो, फॉसिल फ्युल्स बर्न केल्यामुळे, प्रायव्हेट कारचं यूज, इंडस्ट्रियल प्रोसेसेस, फायरवर्क्स, ओके, व्होल्कॅनोज, या सर्व गोष्टी आहेत जेणेकरून स्मॉगला रिस्पॉन्सिबल असतात. तर त्याचा इफेक्ट काय होतो? पल्मनरी हेल्थ इश्यूज होऊ शकतात, लंग डॅमेज होऊ शकतात, लंग कॅन्सर सुद्धा होऊ शकतो, काही लोकांना ब्रीदिंग रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होऊन अस्थमा सुद्धा होऊ शकतो, आईजला इरिटेशन होणं, ब्रीदिंग इश्यूज, बर्थ डिफेक्ट सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो स्मॉगमुळे. फ्लोरोफोनावरती तर इम्पॅक्ट होतोच, आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंटल इफेक्ट सुद्धा असतात स्मॉगमुळे. ओके. तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे? अवॉइड द यूज ऑफ कार्स. कार्सला यूज करणं अवॉइड करू शकतो, त्यामुळे सोल्युशन आहे स्मॉग हे कमी होऊ शकतं. ओके. त्यानंतर होम ऑफिस आहे, बाय लोकल फूड्स, बाय ऑर्गॅनिक फूड्स, राईट. सपोर्ट ग्रीन एनर्जीज, रियूज अँड रिसायकल, प्रोटेक्ट युअर सेल्फ अगेन्स्ट स्मॉग. या सर्व गोष्टी जर पाळल्या तर स्मॉग जे आहे ते कमी करू शकतो आपण, कारण स्मॉगमुळे जे होणारे इफेक्ट्स आहेत ते खूप डेडली इफेक्ट्स आहेत. ते कमी करणं ही प्रत्येक माणसाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर या सर्व सोल्युशन्स वरून आपण स्मॉग जे आहे ते कमी करू शकतो. हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये, जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये जर कॉजेस वरती प्रश्न आला, इफेक्ट्स वरती आला किंवा सोल्युशन वरती आला तर तुम्ही त्याचा उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड द सेकंडरी एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशनचे एक पार्ट असतात दोन, की प्रायमरी एअर पोल्युशन किंवा पोल्युटंट किंवा सेकंडरी एअर पोल्युटंट, असे दोन प्रकार असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला सेकंडरी एअर पोल्युटंटचा पार्ट नाहीये? ए पॅन्स, बी ओझोन, सी कार्बन मोनॉक्साईड, की डी नायट्रोजन डायऑक्साईड. तर याचा राईट आन्सर आहे ओझोन, बी ओझोन. ओके. तर ओझोन जे आहे त्याला सेकंडरी एअर पोल्युटंट असं संबोधलं जातं. तर कुठले कुठले एअर पोल्युटंट असतात सेकंडरी कंडिशन मध्ये? सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेकंडरी पोल्युटन्स. त्यामध्ये ओझोन आहे, त्यानंतर ऍसिड रेन जे की सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहे, पार्टिक्युलेट मॅटर्स आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, त्यानंतर पेरोक्सी असेल, नायट्रेट्स, हे सुद्धा सेकंडरी पोल्युटंट्स कन्सिडर केले जातात. ओके. तर यावरती क्वेश्चन जर आला सेकंडरी पोल्युटंट्स कुठले कुठले आहेत तर तुम्ही उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. Which of the following agents is or are responsible for turning the Taj Mahal yellow?
तर ताजमहल जो आहे त्याचा पांढरा कलर येलो होण्यासाठी कोणती गोष्ट रिस्पॉन्सिबल आहे? ओके, ए सल्फर, बी क्लोराईन, सी सल्फर डायऑक्साइड की डी नायट्रोजन डायऑक्साइड. तर याचा राईट आन्सर आहे सी सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड मुळेच हे ताजमहल जे आहे त्याचा कलर येलो होत चाललेला आहे. तर आपण बघू शकतो की ताजमहलचा जो सुरुवातीला कलर होता, पांढरा शुभ्र कलर होता, तर त्याचा कलर आता सध्याच्या काळामध्ये पोल्युशनच्या मुळे पिवळा पडत चाललेला आहे. तर त्याला रिस्पॉन्सिबल काय आहेत? तर या दोन गोष्टी आहेत, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड. हे मेनली कार्बन बेस्ड पार्टिक्युलेट्स असतात जे की हवेमध्ये पसरलेले असतात. हॅव स्टेडीली वेदर्ड अँड इरोडेड द ताज ब्रिलियंट्स व्हाईट फॅकेड गिव्हिंग इट अ येलो शीन. राईट, म्हणजे हे पांढरा शुभ्र कलर जो आहे ताजमहलचा त्याला पिवळ्या कलर मध्ये रूपांतर करण्याचं कारण ह्या दोन गोष्टी आहेत, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट पेअर आपण पाहिला, आता इनकरेक्ट पेअर आपल्याला सांगायचं आहे ना. यामध्ये फॉर्मॅट्स दिलेले आहेत, तो फॉर्मॅट कुठल्या गोष्टीचा आहे ते करेक्टली पेअर झाले की नाही ते आपल्याला सांगायचं आहे ना. .ttf फॉन्ट फाईल, .wav ऑडिओ फाईल, .jpg ग्राफिक फाईल and .exe एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल. ठीक आहे. 10 seconds I have already given. You have to answer in a comment box. ठीक आहे, सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर द्यायचा आहे. कुठला पेअर जो आहे तो इनकरेक्ट आहे. ऑल राईट. ओके, सो द राईट आन्सर ऑफ दिस इज EXE. ऑल राईट. बघा, EXE जे आहे, EXE इज अ कॉमन फाईल नेम एक्सटेन्शन. एक्झिक्युटेबल फाईल आहे ती. ठीक आहे. एक्झिक्युटेबल फाईल म्हणजे जसं की आपल्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर .apk त्या इन्स्टॉलेशनमध्ये म्हणजे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी जी फाईल असते ते .apk असते. तसंच कॉम्प्युटरमध्ये .exe असते. ठीक आहे. तर TTF जे आहे दॅट इज ट्रू टाईप फॉन्ट फाईल. ठीक आहे. विंडोजमध्ये जे मॅथमॅटिकल आउटलाईन्स असतात, मॅथमॅटिकल कॅरेक्टर्स असतात त्यासाठीचं TTF हे फॉर्मॅट आहे. ठीक आहे, फॉन्टसाठीचं. ठीक आहे. वेव किंवा वॅव हे दोन्ही जे आहे ते ऑडिओ फॉर्मॅट आहेत. राईट. ऑडिओ फाईल फॉर्मॅट स्टँडर्ड डेव्हलप्ड बाय IBM मायक्रोसॉफ्ट फॉर स्टोरिंग ऑडिओ बिट स्ट्रीम ऑन PCs है ना. PC मध्ये वेव किंवा वॅव फाईल जे असतात ते ऑडिओ फॉर्मॅटमध्ये असतात किंवा ऑडिओ फाईलचे ते फॉर्मॅट असतात. ठीक आहे. JPG हे ग्राफिकल इमेज फॉर्मॅट आहे. ठीक आहे. कॅमेराजमध्ये म्हणजे DSLR कॅमेरामध्ये, मोबाईल फोनमध्ये हे जे आहे फॉर्मॅट, या फॉर्मॅटमध्ये इमेजेस सेव्ह होत असतात. ठीक आहे. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. स्मोक, फ्युम्स, ॲश, डस्ट, नायट्रिक ऑक्साइड अँड सल्फर डायऑक्साइड या सर्व गोष्टी कुठल्या कशाच्या सोर्सेस आहेत? द मेन सोर्स ऑफ व्हॉट? प्रायमरी पोल्युटंट्स, सेकंडरी पोल्युटंट्स, बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स की नन ऑफ दी अबव? तर आपण मागील क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं की सेकंडरी पोल्युटंट्स काय काय असतात. त्यानुसार बघायला गेलं तर या सर्व गोष्टी सेकंडरी पोल्युटंट्स मध्ये आढळत नाहीत. बरोबर, म्हणून याचा राईट आन्सर आहे प्रायमरी पोल्युटंट्स. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत, स्मोक, फ्युम्स, ॲश, डस्ट, नायट्रिक ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड, या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळत असतात. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळल्या जातात. त्यामध्ये पॉइझनस गॅस झाला, कलरलेस झालं, या सर्व गोष्टी कार्बन मोनॉक्साईड मध्ये आढळतात. त्यानंतर इंडस्ट्रीचं वेस्ट असेल किंवा धूर असेल, ऑटोजचा धूर असेल, या सर्व गोष्टी सुद्धा प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळतात. त्यानंतर ऍसिड रेन, राईट, इंडस्ट्रीज सोर्सेसमुळे जे पोल्युशन होतं त्या गोष्टी, कंबशन. त्यानंतर डस्ट, ॲश किंवा सॉल्ट पार्टिकल्स या पर्टिक्युलेट मॅटर जे आहेत हे सुद्धा प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळल्या जातात. क्योटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू. क्योटो प्रोटोकॉल बद्दल आपण शिकलेलो आहोत. जपानमध्ये क्योटो नावाचा शहर आहे, त्या ठिकाणी झालेला हा क्योटो प्रोटोकॉल आहे. तर हे क्योटो प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे? एअर पोल्युशनशी रिलेटेड आहे, ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड आहे, क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे की वॉटर पोल्युशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यासाठी 10 सेकंडचा काउंटडाऊन मी सुरू केलेला आहे या ठिकाणी. तर याचा राईट आन्सर जे काही आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे फटाफट. ठीक आहे. काय असेल याचा राईट आन्सर?
एअर पोल्युशन, ग्रीन हाऊस गॅस, क्लायमेट चेंज की वॉटर पोल्युशन. ठीक आहे, याबद्दल आपण शिकलेलो आहोत. व्हॉट इज क्योटो प्रोटोकॉल. जे विद्यार्थ्यांनी तो लेक्चर पाहिलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांनी पाहून घ्यायचा आहे. क्योटो प्रोटोकॉल वरती आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यासोबतच आपण याच्यावरती प्रश्न सुद्धा पाहिलेले आहेत. Okay, so right answer of this question is option B, greenhouse gas. क्योटो प्रोटोकॉल 11 डिसेंबर 1997 रोजी स्वीकारण्यात आला होता. दॅट मीन्स 11 डिसेंबर 1997 रोजी हा लॉ साइन झाला होता. तो 16 फेब्रुवारी 2005 रोजी अंमलात आला. म्हणजे त्याचं जे वर्किंग आहे आपण असं म्हणू शकतो ते 16 फेब्रुवारी 2006 रोजी अंमलात आला. सध्या क्योटो प्रोटोकॉलचे 192 पक्ष आहेत. सध्या जे मेंबर्स आहेत क्योटो प्रोटोकॉल मध्ये ते 192 इतके आहेत. क्योटो प्रोटोकॉल हा एक आंतरराष्ट्रीय करार होता ज्याने 1992च्या युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज UNFCC फुल फॉर्म लक्षात ठेवा याचा विस्तार केला, जो ज्या पक्षांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी वचनबद्ध करतो. आलं लक्षात. तर UNFCC याचे जे काही फ्रेमवर्क्स आहेत, याचे काही रूल्स आहेत, याचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याला फुलफिल करण्यासाठी किंवा त्याला पुढे चालवण्यासाठी हा जो क्योटो प्रोटोकॉल आहे तो इम्प्लिमेंट करण्यात आला होता. ठीक आहे, तर लक्षात ठेवा क्योटो प्रोटोकॉल इट इज रिलेटेड टू ग्रीन हाऊस गॅस एमिशन. पुढचा प्रश्न, which amendment was agreed to phase down HFCs under the Montreal Protocol. ओके, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जे आहे त्याच्यामध्ये एक अमेंडमेंट झाला होता. ठीक आहे, तर तो अमेंडमेंट जो आहे तो HFC ला कमी करण्यासाठी किंवा HFC जो आहे त्याचं फेज डाऊन करण्यासाठी हा अमेंडमेंट केला होता. तो कुठल्या अमेंडमेंट मध्ये होता किंवा तो कुठला अमेंडमेंट होता असं विचारलं गेलं आहे. पॅरिस अमेंडमेंट आहे, न्यूयॉर्क अमेंडमेंट आहे, दिल्ली अमेंडमेंट आहे की किगाली अमेंडमेंट आहे. ठीक आहे, काउंटडाऊन स्टार्ट करतोय. सर्वांचं आन्सर जे आहे कमेंट बॉक्स मध्ये दिसलं पाहिजे आणि जो स्कोर आहे तुमचा तो लेक्चरच्या शेवटी सर्वांनी सांगायचा आहे. ठीक आहे, असा कुठला अमेंडमेंट आहे क्योटो प्रोटोकॉल मध्ये जो की HFC चं फेज डाऊन करण्यासाठी साइन केला होता किंवा ऍग्री केला होता. ठीक आहे, सो ऑप्शन डी म्हणजे किगाली अमेंडमेंट जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. ओके, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे त्यामधली किगाली अमेंडमेंट जी आहे हा हायड्रोक्लोरोकार्बनचा वापर आणि उत्पादन हळूहळू कमी करण्यासाठी हा करार जो आहे आंतरराष्ट्रीय करार इंटरनॅशनल ट्रीटी, ठीक आहे, ऍग्रीमेंट जी आहे ती करण्यात आली होती. ठीक आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मूळतः ओझोन थर संरक्षित आणि पुनर्संचयित करण्यासाठी तयार करण्यात आला होता. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जर विचारला की कशाशी रिलेटेड आहे, कशाशी निगडीत आहे, तर ओझोन डिप्लेशनला कमी करण्यासाठी किंवा ओझोन डिप्लेशनला रिझनेबल काही घटक आहेत त्या घटकांचा वापर, त्या घटकांचा उत्पादन कमी करण्यासाठीचा हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. ठीक आहे, 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत 128 राज्य यामध्ये होते असं या ठिकाणी सांगितलंय आणि युरोपियन युनियन किगाली दुरुस्तीला मान्यता दिली आहे. आलं लक्षात. तर बघा, सर्वात महत्वाचं यामध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत की HFC चं फेज डाऊन करण्यासाठी अमेंडमेंट कुठला होता तर किगाली अमेंडमेंट होता आणि किगाली अमेंडमेंट हे कशाशी रिलेटेड आहे तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलशी रिलेटेड आहे. आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे तर ओझोन डिप्लेशनला जे घटक जबाबदार आहेत त्यांचा वापर कमी करण्यासाठी जो प्रोटोकॉल आहे दॅट इज मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आणि ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड असं विचारलं तर तो कुठला आहे, तो आहे क्योटो प्रोटोकॉल. ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. ऍज पर सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986, एन्व्हायरमेंट रेफर्स टू, तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जो आहे त्याचा सेक्शन 2A, राईट. तर या सेक्शन नुसार एन्व्हायरमेंट म्हणजे काय असं विचारलेलं आहे. ओके,
ए वॉटर एअर अँड लँड म्हणजे हवा पाणी आणि जमीन, की द इंटर रिलेशनशिप बिटवीन एक्झिस्ट अमॉंग द बिटवीन वॉटर एअर अँड लँड अँड ह्युमन बिंग्स म्हणजे पाणी हवा आणि जमीन आणि मानवामध्ये आणि त्यांच्या अस्तित्वात परस्पर मध्ये काय संबंध आहेत हे विचारलेलं आहे. सी अदर लिव्हिंग क्रिएचर्स प्लांट्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड प्रॉपर्टी म्हणजे इतर सजीव प्राणी वनस्पती किंवा सूक्ष्मजीव हे सर्व गोष्टी आहेत, की डी ऑल ऑफ द अबोव. तर याचा राईट आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबोव म्हणजे वॉटर एअर अँड लँड, त्यानंतर इंटर रिलेशनशिप विच एक्झिस्ट अमॉंग द बिटवीन वॉटर एअर अँड लँड अँड ह्युमन बिंग्स किंवा अदर लिव्हिंग क्रिएचर्स प्लांट्स मायक्रो ऑर्गॅनिझम अँड प्रॉपर्टी. राईट, या सर्व गोष्टी ज्या आहेत याला एन्व्हायरमेंट म्हणतात ऍज पर द सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. The term environment, right? The term environment is understood in very wide term under section 2A of what Environment Protection Act. It includes water, air, land, as well as the interrelationship between which exists between water, air, and land and human being, other living creatures, plant, microorganisms, right, and property. म्हणजे एन्व्हायरमेंटची जी डेफिनेशन आहे अंडर सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? वॉटर म्हणजे पाणी हवा आणि जमीन, त्यानंतर त्यामधील रिलेशन म्हणजे पाणी हवा आणि जमीन आणि ह्युमन बिंग यांच्यामधील रिलेशन, त्यानंतर अदर लिव्हिंग क्रिएचर्स म्हणजे सजीव प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव आणि अदर मालमत्ता. राईट, या सर्व गोष्टींना मिळून काय म्हटलं जातं? एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. आणि ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे? तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट अंडर सेक्शन 2A. ओके, पुढील प्रश्न, क्योटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू. क्योटो प्रोटोकॉल जे आहे हे कशाशी निगडित आहे किंवा कशाशी संबंधित आहे असं प्रश्न विचारलेला आहे. ए एअर पोल्युशन, बी ग्रीन हाऊस गॅस, सी क्लायमेट चेंज की डी वॉटर पोल्युशन. तर क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड आहे. क्योटो प्रोटोकॉल इज ऑपरेशनलाइज्ड द युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याला UNFCCC असं सुद्धा म्हटलं जातं, बाय कमिटिंग इंडस्ट्रियलाइज्ड कंट्रीज अँड इकॉनॉमीज इन ट्रान्सिट टू लिमिट अँड रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस. हा पॉइंट महत्वाचा आहे, लिमिट अँड रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके, तर अशा प्रकारे जर क्वेश्चन विचारला की क्योटो प्रोटोकॉलचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर लिमिट अँड रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके, अकॉर्डिंग विथ अग्रीड इंडिव्हिज्युअल टार्गेट्स. तर हे आहे क्योटो प्रोटोकॉल, ज्याचा एम आहे, ज्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे लिमिट करणं किंवा रिड्यूस करणं ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रीन हाऊस गॅस कॉन्फरन्स इज ऑल्सो नोन ॲज. तर आपण लास्ट क्वेश्चन मध्ये जसं बघितलं की क्योटो प्रोटोकॉलचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे? ग्रीन हाऊस गॅसेस त्याचं एमिशन जे आहे ते रिड्यूस करणं आणि लिमिट करणं. राईट, तर हे जे ग्रीन हाऊस कॉन्फरन्स आहे तर हे कशाशी निगडित आहे किंवा याला आणखीन कुठल्या नावाने संबोधलं जातं? ए क्योटो कॉन्फरन्स, बी स्टॉकहोम कॉन्फरन्स, सी द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल की डी ऑल ऑफ द अबोव. तर जसं की लास्ट क्वेश्चन बघितला त्यामध्ये क्योटो प्रोटोकॉल हे ग्रीन हाऊस गॅसेसशी रिलेटेड होतं, त्यामुळे ऑप्शन ए इज राईट. दॅट मीन्स ग्रीन हाऊस कॉन्फरन्स इज ऑल्सो नोन ॲज क्योटो कॉन्फरन्स. ओके, विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट्स आर इन्क्लुडेड इन द एअर क्वालिटी इंडेक्स. ठीक आहे, AQI जो आहे भारताचा AQI जो आपल्याला हवामान दर्शवतो किंवा वायूचं कंडिशन आहे ना, क्वालिटी कशी आहे ते आपल्याला सांगतो. ते एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये खाली दिल्यापैकी कुठले वायू, ठीक आहे, किंवा कुठले प्रदूषके समाविष्ट आहेत हे विचारलेले आपल्याला. ठीक आहे, तर एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये जे काही आपल्याला प्रदर्शित केलं जातं त्याच्यामध्ये कुठल्या वायूंना कन्सिडर करून आपल्याला ते हवामान प्रदर्शित केलं जातं किंवा कंडिशन सांगितले जाते ते विचारले आपल्याला. तर ABCDEF असे 6 प्रदूषके आहेत, यापैकी कुठले प्रदूषके एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये आढळतात असं विचारले. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे, ABCD ऑप्शन्स पैकी जे काय असेल ते. आणि प्रत्येक राईट आन्सरला 2 मार्क्स आहेत. तुमचा जो काही स्कोर असेल तो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा.
सो राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन सी BDEF, म्हणजे की सल्फर डायऑक्साईड आहे, ओझोन आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे आणि कार्बन मोनॉक्साईड आहे. ठीक आहे, हे 4 जे प्रदूषके आहेत ना, पोल्युटंट्स आहेत, ते AQI मध्ये प्रदर्शित केले जातात. बघा, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB जे आहे त्यांचा AQI हा एक इनिशिएटिव्ह आहे भारताचा. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला निर्देशांक मूल्य देते की शहरातील सध्याची प्रदूषणाची स्थिती काय आहे. म्हणजे हवामानामध्ये प्रदूषके जे आहेत, हे प्रदूषके आपण जे पाहिले त्यामध्ये ते प्रदूषकांचं प्रमाण किती आहे हवेमध्ये, त्या पर्टिक्युलर लोकल एरियाचं हवामान किती शुद्ध आहे किंवा प्रदूषित आहे हे सांगण्याचं काम कोण करतं, तर एअर क्वालिटी इंडेक्स. ठीक आहे, PM10, PM2.5, ओझोन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, शिसे, त्यानंतर अमोनिया, ही 8 प्रदूषके प्रमुख मापदंड म्हणून काम करतात. म्हणजे AQI मध्ये, ठीक आहे, AQI जो आहे त्या AQI मध्ये हे 8 प्रकारचे प्रदूषके जे आहे ते आढळतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे लीड एक्सपोजर्स इन ह्युमन थ्रू ब्रीदिंग और फूड इनटेक मे कॉज. आता लीडचं जर आपल्या शरीरामध्ये जर लीडने काय केलं, समावेश केला, ते अन्नातून असेल किंवा ब्रीदिंगच्या माध्यमातून असेल, तर त्यामुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो हे आपल्याला विचारले. मेंटल रिटार्डेशन होतं का, मानसिक मंदता येते का, बीपी जो उच्च रक्तदाब आहे तो होतो का, किंवा डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम होते का. ठीक आहे, तर या 3 पैकी कुठलं कंडिशन्स आपल्या शरीरावरती होतात असं आपल्याला विचारलेलं आहे. कशामुळे, तर लीडचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये वाढलं असेल तर. ठीक आहे, शिसे ज्याला म्हणतो आपण. ऑप्शन ए ओनली, ऑप्शन 2 and 3 की ऑप्शन 2 ओनली की सगळंच. 10 सेकंड मध्ये सांगायचं तुम्हाला. सो ऑल ऑफ द अबो, मेंटल रिटार्डनेस पण होतं, हाय ब्लड प्रेशर पण होतं आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये डिसऑर्डर होतं, म्हणजे विकृती येते. ठीक आहे, सिम्पटम्स मे इन्क्लूड ॲब्डोमिनल पेन. काय काय सिम्पटम्स होऊ शकतात बघा लीडचं जर आपण ब्रीदिंग माध्यमातून किंवा अन्नाच्या माध्यमातून शिशेचं सेवन केलं तर. ॲब्डोमिनल पेन होतं, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, हेडॅक होतं, इरिटेबिलिटी होतं, मेमरी प्रॉब्लेम होतो, इन्फर्टिलिटी सुद्धा होते आणि टिंगलिंग इन हँड्स आणि फीट हे सुद्धा होतं. मेंटल रिटार्डनेस होतं, हाय ब्लड प्रेशर, डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, या सर्व गोष्टी होतात जेव्हा आपल्या शरीरामध्ये शिशेचं प्रमाण वाढत असतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. इंडियाज 8-point NAPCC म्हणजे नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज विल गेट 3 न्यू मिशन्स नेमली. तर नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज ते जे इंडियाचे 8 पॉइंट्स आहेत त्यामध्ये आणखीन 3 पॉइंट जे आहेत किंवा मिशन्स आहेत ते ऍड होणार आहेत. ते 3 पॉइंट्स कुठले आहेत? ए, हेल्थ कोस्टल झोन्स, वेस्ट टू एनर्जी. बी, हेल्थ एफॉरेस्टेशन, कन्झर्वेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. सी, हेल्थ कोस्टल झोन्स अँड एफॉरेस्टेशन, की डी, नन ऑफ दी अबोव. तर याचा राईट आन्सर आहे ए, हेल्थ कोस्टल झोन्स आणि वेस्ट टू एनर्जी. हे 3 पॉइंट जे आहे ते ऍड होणार आहेत किंवा मिशन जे आहे ते ऍड होणार आहेत NAPCC च्या पॉइंट्स मध्ये. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की 8 पॉइंट्स कुठले आहेत. हा फर्स्ट पॉइंट आहे नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. त्यानंतर नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. त्यानंतर नॅशनल मिशन ऑन एनहान्स्ड एनर्जी एफिशियन्सी. त्यानंतर 4th पॉइंट आहे, 5th आहे, 6th, 7th अँड 8th. राईट, या पॉइंट्सचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता. राईट, पुढील प्रश्न. Which of the following statement is or are correct about National Mission for Green India? GIM असं त्याला म्हटलं जातं. तर खाली दिलेल्या विधानापैकी 2 विधान दिलेले आहेत, त्यामधील कुठला विधान राईट आहे किंवा कुठले विधान राईट आहेत असं आपल्याला सांगायचंय. फर्स्ट आहे नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया इज अंडर द प्राईम मिनिस्टर्स काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज. तर नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया GIM जे आहे ते प्राईम मिनिस्टरच्या अंडर किंवा प्राईम मिनिस्टर काउन्सिलच्या अंडर कामकाज त्याचं चालतं असं विचारलेलं आहे.
सेकंड आहे इट इज वन ऑफ 8 मिशन्स आउटलाइन्ड अंडर द नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. NAPCC चे जे 8 मिशन्स आहेत त्यामधील हा एक इन्क्लुडेड आहे. काय? GIM. तर या दोन्ही सेंटेन्स मधील एक राईट आहे की दोन राईट आहे? तर यामधील सेकंड जो सेंटेन्स आहे तो फक्त राईट आहे. तो का आहे राईट आपण बघूया. तर GIM नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया जे आहे हे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटच्या अंडर येतं, नॉट अंडर द प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज. पण हे जे GIM आहे याचे इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होत आहे की नाही, कामकाज व्यवस्थित होत आहे की नाही, प्लॅन्स किंवा रेग्युलेशन जे आखलेले आहेत ते व्यवस्थित लागू होत आहेत की नाही, हे बघणं कोणाचं काम असतं? तर प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज. ओके, यामुळे फर्स्ट विधान जो होता तो चुकीचा होता आणि सेकंड विधान जे आहे ते राईट आहे. राईट. द नॅशनल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल NEC approved the perspective plans PP and annual plan of operations of Mizoram, Manipur, Jharkhand and Kerala for National Mission for Green India. ओके, तर हे जे GIM आहे हे मिझोराम, मणिपूर, झारखंड आणि केरला या 4 स्टेटमध्ये ऑपरेशन करण्यासाठी सध्या साइन केलेलं आहे किंवा अंमलात आणलं गेलेलं आहे. Which of the following greenhouse gases is entirely produced by human activities? म्हणजे असे कुठले ग्रीनहाऊस गॅसेस आहेत जे की एंटायरली ह्युमन ऍक्टिव्हिटीज कडून प्रोड्यूस केले जाते किंवा त्याचं प्रोडक्शन जे आहे ते ह्युमन कडून केला जातो? A मिथेन, B कार्बन डायऑक्साइड, C नायट्रस ऑक्साइड की D क्लोरोफ्लोरोकार्बन? तर याचं राईट आन्सर आहे D क्लोरोफ्लोरोकार्बन, जो की ह्युमन ऍक्टिव्हिटीज कडून प्रोड्यूस केला जातो, ह्युमन द्वारे ते बनवलं जातं. ओके, क्लोरोफ्लोरोकार्बन CFC असं त्याला म्हटलं जातं. हे नॉन टॉक्सिक असतं, नॉन फ्लेमेबल केमिकल्स असतं. त्यामध्ये ऍटम्स असतात कुठले कुठले? कार्बन, क्लोराईन, फ्लोराईन हे 3 ऍटम्स असतात. फॉर एक्झाम्पल यावरती क्वेश्चन जर विचारला की क्लोरोफ्लोरोकार्बन या गॅसेसमध्ये कुठल्या ऍटम्स असतात आणि तिथे ऑप्शन दिले कार्बन, क्लोराईन, फ्लोराईन किंवा दुसरे कुठले, तर आपल्याला माहिती पाहिजे कार्बन, क्लोराईन आणि फ्लोराईन या 3 ऍटम्स मध्ये या 3 ऍटम्स क्लोरोफ्लोरोकार्बन गॅसमध्ये आढळत असतात. ओके, तर हे नॉन टॉक्सिक आणि नॉन फ्लेमेबल केमिकल्स असतात जे की रेफ्रिजरेटर, AC, त्यानंतर स्प्रेज असतात, डिओड्रंट स्प्रेज, त्यामध्ये सुद्धा यांचा वापर केला जातो. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन व्हेक्युलर पोल्युटंट? म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला असं प्रदूषण आहे जे की नॉन व्हेक्युलर आहे, म्हणजे गाड्यांच्या धुरापासून किंवा गाड्यांपासून पसरत नाही? तर A क्लोरोफ्लोरोकार्बन, B कार्बन मोनॉक्साइड, C हायड्रोकार्बन की D पार्टिक्युलेट मॅटर? तर आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं की क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो मॅनमेड गॅस असतो, राईट, जो की मिश्रण असतं ऍटम्सचं, 3 ऍटम्सचं, आणि एक नॉन टॉक्सिक असतं, नॉन फ्लेमेबल असतं केमिकल. ओके, तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो नॉन व्हेक्युलर पोल्युटंट आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. हाऊ डज लीड अफेक्ट द ह्युमन बॉडी? जर लीडचं कन्झम्पशन होत असेल ह्युमन बॉडीमध्ये तर ते काय इफेक्ट करत असतं ह्युमन बॉडीला? A इन्क्रीज ब्लड प्रेशर, ते रक्तदाब वाढवत असतं, की B डॅमेज द सेरेबेलम, लिव्हर अँड किडनी, की C लीड्स टू रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर्स अँड ऑस्टिओपोरोसिस, की D ऑल ऑफ द मेन्शन? तर लीडचं कन्झम्पशन झालं ह्युमन बॉडीमध्ये तर हे सर्व प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. ओके, तर आपण एक्झाम्पल मध्ये बघू शकतो की जर लहान मुलामध्ये लीडचं कन्झम्पशन होत असेल तर त्याच्या ब्रेनवर प्रॉब्लेम्स होत असतो, मग बिहेवियर प्रॉब्लेम्स होतील, लोअर IQ होईल, मग हिअरिंग लॉस होऊ शकतो, लर्निंग डिसॅबिलिटीज सुद्धा होऊ शकतात आणि बॉडीमध्ये डिक्रीज्ड बोन अँड मसल ग्रोथ. ओके, या ठिकाणी आपण बघू शकता की बॉडीमध्ये बोनची जी हेल्थ आहे किंवा मसलची जी ग्रोथ आहे ती सुद्धा डिक्रीज होत असते लीड कन्झम्पशनमुळे. त्यानंतर ब्लड मध्ये ॲनिमिया होऊ शकतं. ओके, त्यानंतर नर्वस सिस्टीम जी असते ती डॅमेज होऊ शकते, किडनीमध्ये ॲबनॉर्मल फंक्शन आणि डॅमेज सुद्धा होऊ शकतात. कशामुळे? लीडच्या कन्झम्पशनमुळे. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न. हाऊ मेनी मेन गोल्स आर देअर इन कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी? तर लास्ट क्वेश्चन मध्ये आपण बघितलं की कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे किती गोल्स असतात, तर त्याचे किती गोल्स असतात? 3 गोल्स असतात. 3 गोल्स आर देअर ऑफ व्हॉट? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
पहिला आहे कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, राईट. सेकंड आहे फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग फ्रॉम युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. त्यानंतर सस्टेनेबल यूज ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. म्हणजे जे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे त्याचं संरक्षण करणं, त्याला प्रोटेक्शन करणं हा त्यांचा फर्स्ट गोल आहे. कशाचा? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा. त्यानंतर सेकंड आहे सस्टेनेबल यूज ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, म्हणजे शाश्वत पद्धतीने त्याचा वापर करणे, त्याचा यूज करणे, हा आहे सेकंड गोल. ओके. थर्ड गोल आहे जे जेनेटिक रिसोर्सेस आहेत, म्हणजे अनुवंशिक स्त्रोत जे आहेत, राईट, त्यांच्या फायद्यामधून ज्या गोष्टी येतात त्यांचा फेअरली, इक्विटेबली शेअर करणं, त्यांचा वापर करणं, हे त्यांचा थर्ड गोल आहे. कशाचा? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा, राईट. पुढील प्रश्न, वेअर डिड द 10th कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, COP त्याला म्हटलं जातं, विच हॅपन्ड टू द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी टेक प्लेस. म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी या मुद्द्यावरती जो COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जे झाली होती, टेन्थ कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ती कुठल्या ठिकाणी झाली होती? A इंडिया, B चायना, C रशिया की D जापान? तर याचा राईट आन्सर आहे D जापान. तर जापान या ठिकाणी ही कॉन्फरन्स झाली होती, 10th कॉन्फरन्स ऑन व्हॉट? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. 10th ordinary meeting of the parties to the convention took place in October 2010. ओके. 2010 मध्ये ही कॉन्फरन्स झाली होती, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ऑन कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. ते कुठे झाली होती? नागोया, जापान. तर यावरती दोन प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की 10th कॉन्फरन्स जे आहे, COP जे आहे, ते कुठल्या ठिकाणी झाली होती? तर नागोया, जापान या ठिकाणी झाली होती. किंवा नागोया, जापान या ठिकाणी जी COP झाली होती, 10th COP, ती कोणत्या साली झाली होती? तर ऑक्टोबर 2010 या साली झाली होती. ओके. It was at meeting that the Nagoya Protocol was ratified. 2010 was the International Year of Biodiversity and Secretariat of the CBD was its focal point. म्हणजे 2010 जे आहे त्याला इंटरनॅशनल इयर ऑफ बायोडायव्हर्सिटी असं सुद्धा संबोधलं गेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. As per the provisions of Paris Agreement, the intended nationally determined contribution INDCs are to be reviewed every. म्हणजे जे पॅरिस अग्रीमेंट आहे त्यामध्ये INDCs आहेत, राईट, यांना किती वर्षाला एकदा रिव्ह्यू केलं जातं? A 15 years, B 10 years, C 5 years की D 3 years? तर 5 years, प्रत्येक 5 वर्षाला जे आहे हे INDC ला रिव्ह्यू केलं जातं, जे की पॅरिस अग्रीमेंट मध्ये इन्क्लुडेड आहे. INDC म्हणजे इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. हे ह्याचं शॉर्ट फॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतं एक्झामिनेशन मध्ये, राईट. चान्सेस कमी आहेत, परंतु विचारलं तरी आपल्याला माहिती पाहिजे काय इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन, INDC. प्रोव्हिजन्स ऑफ द पॅरिस अग्रीमेंट. पॅरिस अग्रीमेंट मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत? कंट्रीज विल बी एक्सपेक्टेड टू सबमिट अँड अपडेटेड NDC एव्हरी 5 years. म्हणजे कंट्रीजला प्रत्येक 5 वर्षाला NDC जे आहे, अपडेटेड NDC, हे सबमिट करायला लागते अकॉर्डिंग टू पॅरिस अग्रीमेंट प्रोव्हिजन्स. ओके. पुढील प्रश्न, where did the 26th conference of parties that means COP which happened to convention on biological diversity take place? ठीक आहे. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, याच्यावरती जे COP26 घेतला होता तो कुठे घेण्यात आला होता असा प्रश्न आहे. पॅरिस, ग्लासगो, मॅड्रिड और इंडिया? सांगा कुठे घेण्यात आला होता हा कॉन्फरन्स 26 है ना. आता याचं उत्तर सर्वांकडून अपेक्षित आहे. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. लेक्चर ऐकता ऐकता कोणी झोपायचं नाहीये. सर्वांचे कमेंट बॉक्स मध्ये आन्सर आले पाहिजे. ठीक आहे. ओके. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ग्लासगो. ठीक आहे, ग्लासगो याचा करेक्ट आन्सर आहे. COP
ही संयुक्त राष्ट्रीय हवामान बदल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन म्हणजे UNFCCC, ठीक आहे, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज, कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असं आहे. तर COP26 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ग्लासगो, स्कॉटलँड, युनायटेड किंगडम या ठिकाणी हा घेतला होता, ठीक आहे. 26वी संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद ही होती, हे लक्षात ठेवा. कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षांची ओके परिषद जी आहे ते हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शनच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी आणि पुनरावलोकन करण्याची जबाबदार निर्णय घेणारी संस्था आहे. म्हणजे कॉप जी काय आहे, कॉप आपलं जी UNFCCC मध्ये जे काही इम्प्लिमेंटेशन असतात, जे काही प्लॅन्स असतात, त्या प्लॅन्सला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी किंवा त्या प्लॅन्स वरती इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर व्यवस्थित काम करत आहे की नाही, है ना, हे बघण्याचं काम किंवा याच्यावरती देखरेख करण्याचं काम कोण करतं, तर कॉप करतं, ठीक आहे. 197 राष्ट्र आणि प्रदेश यामध्ये टोटल मेंबर्स आहेत. पुढील प्रश्न, The Government of India enacted the Environment Protection Act of 1986 under Article ... of the Constitution of India. Right? तर Environment Protection Act 1986 जो आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये इनॅक्ट केले गेलेला आहे. तर तो कुठल्या आर्टिकल मध्ये इनॅक्ट केले गेलेला आहे असं प्रश्न आहे. A 253, B 249, C 301 की D 251. तर याचा राईट आन्सर आहे 253. आर्टिकल 253 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्यामध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जो आहे तो इनॅक्ट केला गेलेला आहे. 253 आर्टिकल जो आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे किंवा असं संबोधलेलं आहे की दुसऱ्या देशामध्ये किंवा फॉरेन कंट्रीज मध्ये कुठलाही रूल किंवा ऍक्ट जर इंडियन कंट्रीने लागू केलेला असेल तर तो ऍक्ट पूर्ण इंडियन कंट्रीमध्ये कुठल्याही स्टेट, कुठलाही गाव, कुठलेही डिस्ट्रिक्ट असेल तर त्या संपूर्ण देशामध्ये हा लागू होईल असं त्यामध्ये संबोधलेलं आहे. The Environment Protection Act 1986 passed in March 1986. It came into force on म्हणजे Environment Protection Act 1986 मध्ये पास केला गेलेला होता, परंतु त्याचं कामकाज किंवा त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कोणत्या साली केलं गेलेलं आहे असं प्रश्न आहे. A 1 एप्रिल 1986, B 1 जुलै 1986, C 19 नोव्हेंबर 1986 की 1 जानेवारी 1987. तर याचा राईट आन्सर आहे 19 नोव्हेंबर 1986. पुढील प्रश्न, The UN Framework Convention on Climate Change 1992 came into force on. तर UN Framework Convention on Climate Change जे आहे ते 1992 मध्ये साइन केला गेलेला होता किंवा इनॅक्ट केला गेलेला होता. तो कोणत्या साली कामकाज त्यांनी सुरू केलं असा त्याचा प्रश्न आहे. 21 मार्च 1983 की 21 मार्च 1994 की 29 मार्च 1993 की D 29 मार्च 1994. तर याचा राईट आन्सर आहे 21 मार्च 1994. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की कोणत्या साली इनॅक्ट केला गेलेला आहे, परंतु त्याचं when it is came into force म्हणजे त्याचं कामकाज किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कोणत्या साली सुरू झाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बहुतांश वेळा. ओके, पुढील प्रश्न, The International Solar Alliance was launched by. हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी त्याला असं म्हटलं जातं, ते कोणाद्वारे लॉन्च केलं गेलं होतं. A नरेंद्र मोदी जे की इंडियन प्राईम मिनिस्टर आहेत, B नवाज शरीफ, C बराक ओबामा की D जेम्स कॅमेरॉन. तर याचा राईट आन्सर आहे A नरेंद्र मोदी. म्हणजे इंडियन प्राईम मिनिस्टर द्वारे हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते लॉन्च केलं गेलं होतं. पुढील प्रश्न, The initiative to establish the International Solar Alliance was jointly taken by. हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे हे दोन कंट्रीने मिळून जॉईंटली एस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं. त्यांच्या दोन्हीच्या इनिशिएटिव्हने ते एस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं. तर ह्या दोन कंट्री कुठल्या आहेत? A USA अँड इंडिया, B फ्रान्स अँड इंडिया, C स्वीडन अँड इंडिया की D चायना अँड इंडिया. तर जसं की मी लास्ट प्रश्नामध्येच तुम्हाला सांगितलं होतं की फ्रान्स आणि इंडिया या दोन्ही देशांनी मिळून इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते इस्टॅब्लिश केलेलं आहे.
ब्ल्यू बेबी सिंड्रोम कॅन हॅपन्स ड्यू टू द एक्सेस ऑफ विच कंपोनेंट इन वॉटर. म्हणजे ब्ल्यू बेबी सिंड्रोम जे आहे, जे लहान मुलांना होत असतं जेव्हा ब्लड ऑक्सिजन जे आहे ते पुरेपूर मिळत नसतं, त्यावेळेस ब्ल्यू बेबी सिंड्रोम होत असतो, राईट. तर हे जे ब्ल्यू बेबी सिंड्रोम आहे ते वॉटरच्या कुठल्या कंपोनेंटमुळे होऊ शकतं? ए कॅल्शियम, बी मॅग्नेशियम, सी नायट्रेट्स की डी पेस्टिसाइड्स. तर वॉटरमध्ये जर नायट्रेटचं प्रमाण हे जास्ती प्रमाणात असेल तर त्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ब्ल्यू बेबी सिंड्रोमला इन्फंट मेथेमोग्लोबिनिमिया सुद्धा म्हटलं जातं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके. तर ब्ल्यू बेबी सिंड्रोम इट इज अ कंडिशन वेअर अ बेबी स्किन टर्न ब्ल्यू. म्हणजे लहान मुलाची जी स्किन असते, त्वचा असते, ती ब्ल्यू म्हणजे निळ्या कलर मध्ये रूपांतरण होत असते. दिस हॅपन्स वेन देर इज नॉट इनफ ऑक्सिजन इन ब्लड. समजा ऑक्सिजन जर पुरत नसेल ब्लड मधील, तर त्यावेळेस हे ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा परिणाम लहान मुलामध्ये दिसून येत असतो. ओके. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉज हार्म टू ह्युमन हेल्थ. खाली दिलेल्या कुठल्या प्रोसेसमध्ये ह्युमन हेल्थला हार्म होऊ शकतात असं विचारलं गेलेलं आहे. ए ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याला सेंद्रिय शेती सुद्धा म्हटलं जातं. बी युजिंग ऑफ पेस्टिसाइड, कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे. सी युजिंग सोलार व्हेकल, सौर वाहने वापर केल्यामुळे. की डी प्रोटेक्टिंग फॉरेस्ट, जंगलाचं रक्षण केल्यामुळे. जंगलाचं रक्षण केल्यामुळे तर ह्युमन हेल्थला काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. युजिंग सोलार व्हेकल्स तर म्हणजे सौर ऊर्जेने जर वाहने चालत असतील असा वापर केला तर त्याचं सुद्धा ह्युमन हेल्थला काही हार्म होणार नाही. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग तर ऑलवेज चांगलीच असते, ते ह्युमन हेल्थला काही प्रॉब्लेमॅटिक नसते. परंतु पेस्टिसाइडचा जर यूज केला, राईट, आपला राईट आन्सर आहे बी युजिंग पेस्टिसाइड. जर पेस्टिसाइडचा यूज केला तर त्याचा ह्युमन हेल्थवरती परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो, राईट. त्यामुळे युजिंग पेस्टिसाइड्स आर हार्मफुल फॉर ह्युमन हेल्थ. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज सेकंडरी एअर पोल्युटंट्स. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला सेकंडरी एअर पोल्युटंट आपण कन्सिडर करू शकतो? ए नायट्रिक ऑक्साइड, बी ओझोन, सी सल्फर डायऑक्साइड की डी कार्बन मोनॉक्साइड. तर लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कुठल्या कुठल्या प्रकारचे सेकंडरी एअर पोल्युटंट्स असतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रायमरी एअर पोल्युटंट्स असतात, राईट. तर त्यानुसार सेकंडरी एअर पोल्युटंट्स मध्ये ओझोन जो आहे तो कन्सिडर केला जातो. ओके. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेकंडरी पोल्युटन्स. त्यामध्ये ओझोन आहे, त्यानंतर ऍसिड रेन जे की सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहे. पार्टिक्युलेट मॅटर्स आहेत, नायट्रोजन डायऑक्साइड आहे, त्यानंतर पेरोक्सियासिल, नायट्रेट्स हे सुद्धा सेकंडरी पोल्युटंट्स कन्सिडर केले जातात. ओके. तर यावरती क्वेश्चन जर आला सेकंडरी पोल्युटंट्स कुठले कुठले आहेत तर तुम्ही उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. कॉस्मिक रेज, ज्याला की गामा रेज असं सुद्धा म्हटलं जातं, त्याचा सोर्स काय आहे किंवा त्याचा स्त्रोत काय आहे? ए सॉइल पोल्युशन, बी नॉइज पोल्युशन, सी थर्मल पोल्युशन की डी रेडिएशन पोल्युशन. तर ऑब्व्हियसली आहे, जे रेज येतात कॉस्मिक रेज असतील किंवा गामा रेज असतील त्याला रेडिएशन पोल्युशन असं म्हटलं जातं. तर गामा रेज जे आहेत ते खूप घातक असतात ह्युमन हेल्थसाठी किंवा ॲनिमल हेल्थसाठी किंवा इकोसिस्टीमसाठी सुद्धा. तर हे घातक रेज यांना गामा रेज किंवा कॉस्मिक रेज असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की गामा रेज जे असतात इवन पास थ्रू द बोन्स अँड टीथ. म्हणजे हे जे गामा रेज आहेत हे बोन्स आणि टीथ मधून सुद्धा पास होऊ शकतात. दिस मेक्स गामा रेज व्हेरी डेंजरस. ओके. तर यामुळे गामा रेजला हे डेंजरस संबोधलं जातं. दे कॅन डिस्ट्रॉय लिव्हिंग सेल्स, प्रोड्यूस जीन म्युटेशन अँड कॉज कॅन्सर. हे जे गामा रेज आहेत यामुळे काय होतं, लिव्हिंग सेल्सला हे डिस्ट्रॉय करत असतात आणि म्युटेशन जे आहे म्युटेशन जीन प्रोड्यूस करत असतात आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते. आयरोनिकली द डेडली इफेक्ट्स ऑफ गामा रेज कॅन बी युज्ड टू ट्रीट कॅन्सर. कधी कधी हे जे गामा रेज असतात डेडली गामा रेज यांना कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी सुद्धा यूज केलं जाऊ शकतं. ओके. ओके. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी अपरिवर्तनीय ऊर्जा स्त्रोत कुठला आहे? एक परिवर्तनीय ऊर्जा स्त्रोत असतो आणि एक अपरिवर्तनीय ऊर्जा स्त्रोत असतो. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला अपरिवर्तनीय ऊर्जा स्त्रोत सिलेक्ट करायचा आहे. तर ए सोलार, बी मिथेन, सी हायड्रो इलेक्ट्रिक की डी कोल. यापैकी कुठला
नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे तर कोल, डी कोल हा जो आहे तो नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहे. ओके, तर कुठले कुठले रिन्युएबल आणि कुठले कुठले नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असतात ते पाहून घेऊया आपण. तर या ठिकाणी दिलेलं आहे सोलार एनर्जी, हायड्रो पॉवर एनर्जी, बायोमास, विंड अँड जिओथर्मल, हे सर्व जे आहेत हे रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. ओके, आणि हे जे आहेत ऑइल, कोल, न्यूक्लिअर अँड नॅचरल गॅस, दीज आर नॉन रिन्युएबल एनर्जी. ओके, दीज आर परिवर्तनीय आणि हे अपरिवर्तनीय रिसोर्सेस आहेत. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. एनर्जी रिसोर्सेस डिराइव्ड फ्रॉम नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स आर कॉल्ड, म्हणजे असे एनर्जी रिसोर्सेस, असे नैसर्गिक सेंद्रिय जे की ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिराइव्ड केलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून. तर ए जिओथर्मल एनर्जी रिसोर्स, बी फॉसिल फ्युल्स, सी बायोमास की डी ऑल ऑफ दिस. तर यापैकी कुठला आहे किंवा कुठले आहेत जे की कुठले एनर्जी रिसोर्सेस आहेत जे की नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिराइव्ड केलेले आहेत. तर याचा राईट आन्सर आहे फॉसिल फ्युल्स, जीवाश्म इंधन जे आहेत हे नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिराइव्ड केलेले एनर्जी रिसोर्सेस असतात. ओके, तर इथे आपण बघू शकतो की फॉसिल फ्युल्सचे एक्झाम्पल काय काय आहेत. कोल आहे, ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, प्रोपेन आहे आणि केरोसिन, हे सर्व फॉसिल फ्युल्स एक्झाम्पल आहेत जे की नॅचरली त्यांना डिराइव्ड केल्या जातात. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. द फॉलोइंग इज इनडायरेक्ट मेथड ऑफ सोलार एनर्जी युटिलायझेशन, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला इनडायरेक्ट मेथड आहे सोलार एनर्जी युटिलायझेशनचा. ओके, ए विंड एनर्जी, बी बायोमॅस एनर्जी, सी वेव्ह एनर्जी की डी ऑल ऑफ द अबोव्ह. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव्ह. ती विंड एनर्जी असेल, बायोमॅस एनर्जी असेल, वेव्ह एनर्जी असेल, हे सर्व जे आहेत हे इनडायरेक्ट सोलार एनर्जी युटिलायझेशनची मेथड असतात. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की डायरेक्ट मेथड काय काय असतात आणि इनडायरेक्ट मेथड काय काय असतात. तर डायरेक्ट मेथड मध्ये थर्मल आणि फोटोव्होल्टाइक मेथड असते, बरोबर. त्यानंतर इनडायरेक्ट मध्ये विंड आहे, वेव्ह एनर्जी, ओशन, मरीन करंट, बायोमॅस, हे सर्व इनडायरेक्ट मेथड मध्ये आढळत असतात. नेक्स्ट क्वेश्चन. वेअर हॅज इंडिया लॉन्च्ड द स्टेट ऑफ द आर्ट सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट, म्हणजे अत्याधुनिक सौर विद्युतीकरण प्रकल्प जो आहे तो इंडियाने कोठे सुरू केलेला आहे. ओके, ए अगाविन विलेज, बी लिबिया, सी इजिप्त अँड डी बोथ ए अँड सी, म्हणजे अगाविन विलेज अँड इजिप्त. ओके, तर याचा राईट आन्सर आहे बोथ ए अँड सी, म्हणजे अगाविन विलेज आणि इजिप्त, हे दोन जे आहेत या ठिकाणी इंडियाने त्याचा फर्स्ट स्टेट ऑफ द आर्ट सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट, म्हणजे अत्याधुनिक सौर विद्युतीकरणचा प्रकल्प जो आहे तिथे लॉन्च केलेला आहे. इंडिया हॅज लॉन्च्ड अ सोलार प्रोजेक्ट विथ द स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी टू इलेक्ट्रिफाय अ रिमोट विलेज इन इजिप्त, म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे स्टेट ऑफ द आर्ट, हा विलेज इजिप्त मध्ये इंडियाने लॉन्च केलेला आहे. Solar electrification project, an off-grid system that is deal for remote locations, has been launched at Agawin village in the western desert in Matru Governorate, close to Libyan border. म्हणजे लिबियन बॉर्डरच्या जवळपास हे वेस्टर्न डेझर्ट मध्ये मॅथ्रू गव्हर्नोरेट एक विलेज आहे, त्या ठिकाणी इंडियाने हा प्रोजेक्ट जो आहे तो लॉन्च केलेला आहे. Which one of the following is the objective of Kyoto Protocol? तर क्योटो प्रोटोकॉल जो आहे त्याचं एम काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे विचारलं गेलेलं आहे. ए स्टॅबिलायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ द ग्रीन हाऊस गॅसेस, म्हणजे हरित ग्रह गॅस जो आहे, वायू जो आहे त्याला स्थिर करणं, कॉन्सन्ट्रेट करणं किंवा त्याची पुनर्रचना करणं, रिकन्स्ट्रक्शन करणं, राईट, हे विचारलं गेलेलं आहे. बी प्रोटेक्शन द ओझोन लेअर फ्रॉम डिप्लेशन, सी रिड्युसिंग द CFCs अँड HFCs युसेज की डी इन्क्रीजिंग द ग्रीन हाऊस गॅसेस. तर याचा राईट आन्सर आहे ए स्टॅबिलायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस, राईट. तर आपण मागील 2-3 क्वेश्चन विचारले आहेत क्योटो प्रोटोकॉल वरती. इट इज रिलेटेड टू ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके, रिओ सबमिट
Rio Conference, Earth Summit was held in Rio de Janeiro in which of the following years? म्हणजे रिओ समिट असेल, रिओ कॉन्फरन्स असेल किंवा आर्थ समिट असेल, हे तिन्ही एकाच साली अंमलात आणलेलं होतं रिओ द जेनेरिओ या सिटीमध्ये. राईट, ते कोणत्या साली अंमलात आणलं गेलं होतं ते प्रश्न विचारलेला आहे. ए 1990, बी 1992, सी 1994 की डी 1996. तर याचा राईट आन्सर आहे 1992. 1992 या साली रिओ समिट, रिओ कॉन्फरन्स आणि आर्थ समिट हे तिन्ही जे समिट आहेत किंवा कॉन्फरन्सेस आहेत हे 1992 या साली अंमलात आणले होते. पुढील प्रश्न, फॉर्म्युलेशन ऑफ लॉंग टर्म लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज बाय इच कंट्री वॉज सजेस्टेड अंडर. म्हणजे लॉंग टर्म पिरियड साठी जे लो एमिशन असतं त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा त्याला स्टेबल ठेवण्यासाठी जे स्ट्रॅटेजीज वापरले जातात प्रत्येक कंट्रीकडून, ते कोणत्या ॲग्रीमेंट किंवा कोणत्या प्रोटोकॉलच्या अंडर सजेस्ट केलेले आहेत किंवा सुचवलेले आहेत? ए पॅरिस ॲग्रीमेंट, बी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, सी इंटरनॅशनल सोलार अलायन्स की डी क्योटो प्रोटोकॉल. तर याचा राईट आन्सर आहे पॅरिस ॲग्रीमेंट. पॅरिस ॲग्रीमेंटच्या अंडर हे जे लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज आहेत हे प्रत्येक कंट्रीला सजेस्ट केलेले आहेत. International Solar Alliance was established to promote the solar energy. Its headquarter is established at. जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे जे की सोलार एनर्जीला प्रमोट करण्यासाठी इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं, त्याचं हेडक्वार्टर कुठल्या ठिकाणी आहे असं प्रश्न विचारलेला आहे. ए ग्वालपहरी गुरगाव, बी बेंगलुरू, सी दुबई की डी नायरोबी. तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते ग्वालपहरी गुरगाव मध्ये त्याचं हेडक्वार्टर इस्टॅब्लिश केलं गेलेलं आहे. ओके, तर हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे हे टोटली इंडियाने आणि फ्रान्सने, राईट, या दोन कंट्रीने मिळून याला इस्टॅब्लिश केले गेलेलं आहे. परंतु याचं जे हेडक्वार्टर आहे ते इंडियामध्ये आहे. ते कुठे आहे? ग्वालपहरी गुरगाव.